आपल्या भारताची खाद्य संस्कृती किती संपन्न आहे, आपल्याला फक्त त्याचा आस्वाद घेता यायला हवा। प्रत्येक राज्यात त्या एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पारंपरिक रेसिपीज असतात आणि महाराष्ट्राचं बोलायला गेलं तर एक त्यातली पारंपरिक रेसिपी म्हणजे सातूचं पीठ। किती सहज सोपी रेसिपी आहे आणि आजकाल वेळेअभावी आपण बनवत नाहीये। एकदा हे पीठ बनवल्यानंतर 2 महिने आरामात टिकतं। जेव्हा आपल्याला नाश्त्याला वेळ नसतो किंवा मग तेच पदार्थ नाश्त्याला काय बनवणार, त्यावेळेस दुधामध्ये 2 चमचे सातूचं पीठ टाका, मिक्स करा, पिऊन घ्या, पोटभरीचा नाश्ता होऊन जातो। मुलांना दुधामध्ये हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा देण्यापेक्षा सातूचं पीठ द्या। आपण लहानपणी खाल्लेलंच आहे, मुलं पण खातील। मुलं कसं खातील यासाठी मी एक क्विज दाखवले, ते व्हिडिओमध्ये बघून कळेलच। अशी पारंपरिक टिकाऊ रेसिपी आपण बनवत नाहीयेत तर बनवायला घ्या। पूर्ण व्यवस्थितरित्या ही रेसिपी सांगितलेली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अफलातून बाय संध्यामध्ये तुमचं खूप स्वागत आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे अशा प्रमाणबद्ध, अचूक आणि खात्रीशीर रेसिपी तुम्हाला इथेच पाहायला मिळते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण। रोजच्या वापरातील वाटीने प्रमाण सांगते। गहू 2 वाटी, 1 वाटी चना डाळ, 1 वाटी डाळव म्हणजेच डाळ फुटाणे घ्यायचे आहेत। डाळ फुटाण्यामध्ये पौष्टिक तत्व जास्त असतात म्हणून आपण ते घेत आहोत। आता नेक्स्ट प्रोसेसला आपण सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 1 इंच पाणी वरती राहील असं एवढं पाणी ठेवून 20 मिनिटं भिजत घालायचे आहेत। 20 मिनिटांनंतर गहू उपसून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं आहे, म्हणजे चाळणीमधनं सगळं पाणी निघून जाईल आणि भाजायला सोपे जातील। त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि एक जिन्नस भाजून घ्यायचे। पाणी निथळून जाईपर्यंत आपण डाळ भाजून घेऊयात। डाळ भाजताना मंद आचेवरती भाजायची आहे, घाई नाही करायची आणि थोडा कलर चेंज झाला, लालसर झाली की ती भाजली असं समजावं। थोडे करून गहू नंतर भाजून घेणार आहोत, ते देखील मंद आचेवरतीच भाजायचे आहेत, घाई करायची नाहीये। आणि ते भाजले की नाही हे कसं कळणार, तर व्हिडिओमध्ये बघा, ते असे तडकतात, उडतात। या प्रोसेसला समजायचे की गहू आपले व्यवस्थित भाजत आलेले आहेत। अशा वेळेस गॅसची स्पीड थोडी वाढवायची आणि मस्त गव्हांना फुटू द्यायचं। तडतड असा आवाज येतो त्यांचा, म्हणजे गहू हलके होतात। असे थोडे करून सर्व गहू भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर कढईमध्ये काढून आपण थंड व्हायला ठेवूयात। थंड झाल्यानंतर त्यामध्ये डाळ फुटाणे जे मगाशी घेतले होते ते आणि भाजलेली डाळ मिक्स करून घ्यायची आहे आणि दळायला द्यायची आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सातूचं पीठ करतो तेव्हा इथेच जिरं, सुंठ आणि विलायची टाकली जाते, पण मी टाकली नाही। याचं कारण असं की आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवणार आहोत, जी रेसिपी जेव्हा बनवायची त्याच वेळेस मी ही गोष्ट ऍड करेन। आता अर्धा कप दूध घेतलंय, पीठ दळून आणलेलं आहे। दुधामध्ये 2 चमचे गूळ घालायचे। दूध नॉर्मल टेम्परेचरच हवं, कारण आपण गूळ वापरत आहोत। गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 चमचे आपले सातूचं पीठ मिक्स करायचं। सातूच्या पिठाच्या खूप सारे रेसिपीज होतात, ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण या सगळ्या रेसिपीज तुम्हाला लगेच अपडेट होत जातील। सातूचं पीठ मिक्स केल्यानंतर सर्वात महत्त्वाची ट्रिक येते, जे की लहान मुलं खातील, ते म्हणजे कोको पावडर। हे जे कोको पावडर मार्केटमध्ये कुठे अवेलेबल असतं, बस अर्धा चमचा टाका, मिक्स करा। मुलांना बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स म्हणून सातूचं पीठ पौष्टिक इतकं छान आवडेल आणि त्यामध्ये मी कोमट दूध ऍड केलेलं आहे आणि आपलं सातूचं पीठ रेडी। सातूच्या पिठाच्या इतर रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल, पण तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो तुम्हाला लगेच दिसेल। आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगळं, नवीन रेसिपी सगळं। धन्यवाद।